शेकडेवारीमध्ये सुरुवात आपण 10% पासून केली. 1 शून्य बंद केला की आपल्याला 10% भेटता. 2 शून्य बंद केले की 1% भेटतो. त्याच्यानंतर साधा नफा, साधा तोटा, त्याच्यानंतर शेकडा नफा, शेकडा तोटा आणि विक्री किंमत. आता राहिली फक्त आपली हेडिंग, खरेदी किंमत काढणे. खरेदी किंमत काढणे. खरेदी किंमत काढणे. बर, मग आता सुरुवातीला आपण खरेदी किंमतचं इंट्रोडक्शन पाहू. खरेदी किंमत काय राहते? खरेदी किंमत म्हणजे काय? आता हा मी माईक घेतलाय, मी गेलो दुकानात, दुकानदाराला सांगितलं दादा मला माईक पाहिजे लेक्चर रेकॉर्ड करण्यासाठी. मग तो म्हटला दादा 1000 रुपये. मी त्याला 1000 रुपये दिले. 1000 रुपये खरेदी किंमत. त्याच्यानंतर चष्मा बनवायला टाकला, चष्मा बनवला, 1000 रुपये खरेदी किंमत. त्यानंतर फळ्यावर लिहिण्यासाठी आपल्याला पेन पाहिजे, मी पेन घ्यायला गेलो, पेन दुकानातून घेतला, 30 रुपयाचा पेन, खरेदी किंमत. समजतंय? त्यानंतर थंडी वाजायला लागली, स्वेटर घ्यायला गेलो, स्वेटर घेतलं, 500 रुपयाचं स्वेटर, खरेदी किंमत फक्त. आता ही खरेदी किंमत आपण म्हणतो ना, सरळ न विचारता उलटी विचारलेली असेल तर आपल्याला आता कशी विचारली असेल ते पहा पहिले. आता मी जर म्हटलं, आता सगळ्यांना माहिती आहे माईकची किंमत किती आहे, किती रे? हा, मग मी आता उलट बोलतो, उलट. हा माईक 700 रुपयाला विकल्यावर मला 300 रुपये तोटा होतो. हा माईक 700 रुपयाला विकल्यावर मला 300 रुपये तोटा होतो. तर माईकची किंमत सांगा. उलट बोलला. काय बोलला? असं बोलू शकत होता ना की या माईकची किंमत 1000 रुपये आहे, मला 300 रुपये तोटा झाला, तर कितीला विकला? हे सगळ्यांना येतं. हे येतं की नाही? ही 50 रुपयाची बॉटल आहे, कितीची आहे? जर मी 60 रुपयाला विकली, कितीला विकली? किती रुपये फायदा होईल? हे सगळ्यांना येतं ना. आता उलट, ही बॉटल मी 60 रुपयाला विकल्यावर, ही बॉटल मी 60 रुपयाला विकल्यावर 10 रुपये फायदा होतो, तर बॉटलची किंमत किती? असा उलटा प्रश्न आपल्याला विचारलेला असेल, आणि तो पण टक्केवारीमध्ये, आणि तो पण टक्केवारीमध्ये. तर आता पाहू आपण किती लोकांना समजलंय. मी उदाहरण देतो, तुम्ही उत्तर द्यायचे. हा पंखा जर मी 900 रुपयाला विकला, हा पंखा जर मी 900 रुपयाला विकला तर 300 रुपये तोटा होतो. पंखा जर 900 रुपयाला विकला तर 300 रुपये तोटा होतो. तर फॅनची खरेदी किंमत सांगा. ज्याला येतं त्यानं हातवरती करायचा, बाजूच्या कानात सांगायचं नाही आणि विचारायचं बी नाही त्याला. आपल्या येत असेल तर हातवरती करायचं, नाही तर खाली ठेवायचा. हा, 1200 रुपये. कितीचा होता? दुसरा. हा फोन, हा मोबाईल, मोबाईल 20,000 रुपयाला विकल्यामुळे, 20,000 रुपयाला विकल्यामुळे 2,000 रुपये फायदा झाला. 20,000 रुपयाला विकल्यामुळे 2,000 रुपये फायदा झाला. तर मोबाईलची खरेदी किंमत सांगा. मोबाईलची खरेदी किंमत सांगा. 18,000. सिंपल आहे. बरं, अजून पुढे जाऊ. जर मी एक पायातला शूज, आपला शूज, बूट 900 रुपयाला घेतला, 900 रुपयाला घेतला आणि 1200 रुपयाला विकला, 900 रुपयाला घेतला आणि 1200 रुपयाला विकला, तर त्या बूटची खरेदी किंमत सांगा. हा, 900. म्हणजे प्रश्न जसा विचारला जातोय त्यानुसार उत्तर आपण द्यायचं आहे. नेक्स्ट, हा पेन 30 रुपयाला विकल्यामुळे, 30 रुपयाला विकल्यामुळे 5 रुपये तोटा झाला. 30 रुपयाला विकल्यामुळे 5 रुपये तोटा झाला, तर पेनची खरेदी किंमत काढा. 30 रुपयाला विकल्यामुळे 5 रुपये तोटा झाला, तर पेनची खरेदी किंमत काढा. पहा किती हात खाली झाले, कारण गणित काय झालं आता आकड्यांमध्ये कठीण गेलं मी. हा, 35. जमीन कोणाकोणाला समजतंय मी जे बोलतोय ते? एकदम सिंपल आणि मराठी भाषेत बोलतोय भाऊ, एकदम सिंपल. स्वेटर,
3,000 रुपयाला विकल्यामुळे 200 रुपये तोटा झाला. 3,000 रुपयाला विकल्यामुळे 200 रुपये तोटा झाला, तर स्वेटरची खरेदी किंमत सांगा. आता बा, काही लोकांना तोंडी समजून जात आहे, काही लोकांना लिहून समजेन. मग काय होईल, जे लिहिल्यामुळे मग काय जाईल, तो टाइम जाईल. म्हणजे एका याच्यात आपल्याला समजलं पाहिजे की 3,000 रुपयाला विकला तर काय झालं रे, 200 रुपये तोटा झाला. म्हणजेच ते स्वेटर कितीचा असेल, 3200चा असेल. हे उलट दिलेलं असतं. सरळ दिलं तर सगळे पोलीस होतील ना, सरळ दिलं तर भट्टीवाले बी पोलीस, म्हणजे पकडायचं कामच नाही कोणी. बरोबर आहे की नाही? त्यामुळे थोडस उलट विचारलेलं असतं की ज्या ज्या लोकांना दिमाग आहे, जे थोडे हुशार आहे, रनिंग मध्ये चांगले, गोळा चांगला फेकू शकता, गणितात हुशार आहे, मराठी चांगलं लिहिता येतं व्याकरणामुळे, बरोबर आहे की नाही, ज्यांना बुद्धी आहे म्हणून बुद्धिमत्ता, थोडस जनरल नॉलेज पाहिजे. पोलीस म्हणजे काय, पोलीस होतोय, पोलीस म्हणजे काय माहित नाही. काय पोलीस म्हणजे काय, काय पोलीसचा अर्थ काय, हा पोलीस काय, पोलीस म्हणजे काय? पोलीस म्हणजे सर ते वर्दी राहते, बुट राहता, पट्टा राहतो, पगार. काय पोलीस? संविधानाच्या दृष्टीने कायदा सांभाळण्यासाठी ज्या लोकांची नेमणूक झाली अशा लोकांना काय म्हटलं जातं, पोलीस. संविधानिकरित्या ना, की असं कोणी बी लगेच पोलीस भरती घेतं कोपऱ्यामध्ये डेमो सारखं, आणि मग तिथे जे डेमो मध्ये 1, 2, 3 आले ते पोलीस होता. राज्य शासनाच्या वतीने स्पेशल GR येतो, स्पेशल ऍड येते, त्या ऍड मध्ये लोक फॉर्म टाकता, रीतसर लोक फॉर्म टाकता. फॉर्म टाकल्यानंतर त्याच्या काही पात्रता राहता, 18 वर्षावरील, 12वी पास असा क्रायटेरिया त्यांनी लावला आहे. त्यानंतर 2 टप्पे राहता, एक ग्राउंड, एक लेखी. हे 2 टप्पे सर्वात जास्त मार्काने पास होणारा व्यक्तीच काय होतो, पोलीस होतो. असा पोलीस शब्दाचा अर्थ आहे. माझा हे सगळ्यांना माहिती आहे, तुम्हाला फक्त सांगता येत नाही, बरोबर आहे की नाही? मग असं जर बिना अक्कलवाला पोलीस झाला तर काय होईल, समाजाचं नुकसान होईल. तो चोरांना सांगेन, हे पहा या घरात जास्त माल आहे, इथे चोरी करा, बरोबर आहे की नाही? जो पोलीस असतो तो का घाबरतो की नाही, मी शासनाचा माणूस आहे, मी कसं काय सांगू चोरांले? पोलिसांना असं कोणाच्या मागे फिरायचं, आता समजा एखादी नेता फिरतोय त्याच्या मागे पोलीस फिरतो का, बरोबर आहे की नाही? म्हणजे निवडणुकांच्या ठिकाणी आपण आता कार्यकर्ते म्हणून भरपूर पाहतो, त्या कार्यकर्त्यांमध्ये जाता येतं का पोलिसांना? का बरं? कारण की तो गव्हर्नमेंट सर्वंट आहे, बरोबर आहे की नाही? त्याच्यानंतर पुलिंग एजंट बसता येतं का? पुलिंग एजंट माहिती ना, पुलिंग एजंट निवडणुकीच्या ठिकाणी जे पोरं 500-500 रुपये रोजाने बसता पा, कोणाला, हा भाऊवाले कर बरोबरची कोण आपल्या पक्षाचा आहे, मग त्या पोरांना संध्याकाळी 500-500 रुपये भेटतात. आम्ही बसायचे पहिले. आता मी बसू शकतो का? नाही. मी जर बसला तर काय होईल, काय होईल, फ्रॉड होईल, है की नाही? म्हणजे मी शासनाचा माणूस आहे, शासनाचा पगार घेईन आणि काम कोणाचं करीन, भाऊच. असं चालीन का? तू एकच काम कर, एक तर शासनाचं काम कर किंवा भाऊचं काम कर. तर असं आहे. कुठे होते आपण, कुठून कुठे विषय गेला, खरेदी किंमत. आता काही किमती खरेदी केल्यानंतर आपल्याला फायदा होतो, सॉरी, आता इथे काय आहे की वस्तू खरेदी किती रुपयाला केली याच्यावर सगळा गेम आहे. आता हे पुस्तक हे मी 2014 मध्ये खरेदी केलंय. किती? 2014 मध्ये घेतलं होतं मी फास्ट ट्रॅकचं पुस्तक. ते आजपर्यंत पहा केवढं व्यवस्थित ठेवलंय मी. आजपर्यंत तुमच्यापाशी अशी काही वस्तू आहे का 2014ची? काहीच नसणार. हे 2014 खरेदी केलेलं पुस्तक हे घेतल्यानंतर मस्तपैकी त्याला कव्हर होतं, कव्हर गेलं आणि मग मस्त त्याला लावलंय, तर आतापर्यंत ते टिकलं, म्हणजे 11 वर्ष. आणि अजून मी व्यवस्थित आहे, चांगल्या पद्धतीत आहे. एक बाइंडिंग त्याला चांगलं केलं किती कडक पुठ्ठ्याचं बाइंडिंग, अजून ते 10 वर्ष काढेल. मग आता हे पुस्तक मी खरेदी 150 रुपयाला केलेलं होतं. किती? 150 रुपयाला खरेदी केलेलं होतं. मग हे पुस्तक जर मी एखाद्या विद्यार्थ्याला 200 रुपयाला विकलं तर मला फायदा होईल का नुकसान होईल? किती रुपये? 50 रुपये. हे झालं सोपं. हे 150 रुपयाचं पुस्तक आता हे जुनं झाल्यामुळे मी 100 रुपयाला विकलं. किती रुपयाला विकलं? किती रुपये तोटा?
50 रुपये तोटा, म्हणजेच सगळ्यात महत्वाचं काय आहे, खरेदी किंमत. आता इथे खरेदी किंमत मध्ये तुम्हाला एक उदाहरण सांगतो की भरपूर लेडीज आपल्याकडे साड्या आणता, कोणत्या देशातून आणता की नाही, इथून साड्या आणता आणि गावागावात घरी घरी त्या बाया त्या साड्या विकतात, बरोबर का. आता ती बाई एक साडी आणते, समजा तिने एक साडी आणली आणि ती साडी समोरच्याला 1500 रुपयाला विकली. त्या बाईने साडी आणली आणि तिच्या कस्टमरला 1500 रुपयाला विकली. सांगा फायदा किती झाला. आपण सांगूच शकत नाही, आपण सांगूच शकत नाही, आपण ते सांगू शकत नाही. का बरं? कारण मी तुम्हाला खरेदी किंमतच सांगितली नाही ना. तुम्हाला खरेदी किंमत सांगितली का त्याची? नाही. मग तुम्ही त्याची फायदा होतोय का नुकसान होतोय ते सांगू शकत नाही. मग आता मी तुम्हाला सांगतो की त्या बाईने ती साडी सुरतहून 1000 रुपयाला आणली होती. किती रुपयाला आणली होती? मग आता सांगा किती फायदा झाला. म्हणजे जोपर्यंत गणितात आपल्याला खरेदी किंमत भेटत नाही तोपर्यंत आपण नफा किंवा तोटा किती झाला हे सांगू शकत नाही. येतंय लक्षात? नफा किंवा तोटा हा खरेदी किमतीवर अवलंबून असतो. आणि खरेदी किंमत किती टक्के राहते? हे 2 डायलॉग लक्षात ठेवायचे. नफा किंवा तोटा खरेदी किमतीवर अवलंबून असतो, बरोबर का. आणि खरेदी किंमत किती टक्के राहते? जर आपण एखादी बिझनेस करतोय त्याच्यात 2च गोष्टी होता, एक राहते खरेदी किंमत आणि दुसरी राहते विक्री किंमत. समजा आता माझं दुकान आहे, शूजचं दुकान आहे. मग आता तुम्ही माझ्याकडे आले, बरोबर, तुम्ही माझ्याकडे आले, सर आम्हाला शूज पाहिजे. तर मग मी काय झाला, विक्रेता, आणि तुम्ही काय झाले, ग्राहक. तुम्ही जी वस्तू माझ्याकडून घेणार त्याची मला कोणती किंमत देणार? खरेदी किंमत. तुम्ही तिला म्हणणार खरेदी किंमत. तुम्ही तो शूज माझ्याकडून घेतला 1000 रुपयाला, तुम्ही त्याला काय म्हणणार? खरेदी किंमत. पण मी त्याला काय म्हणणार? विक्री किंमत. 2च किमती राहतात बाजारामध्ये, एक राहते खरेदी किंमत आणि एक राहते विक्री किंमत. खरेदी किंमत, खरेदी किंमत ही नेहमी आणि नेहमी 100% राहते, ती कधीच बदलणार नाही. खरेदी किंमत ही आपल्या आईसारखी राहते, ती कधीच बदलत. इमोशनल होई गेलं. खरेदी किंमत 100%, 100%, 101 बी होणार नाही आणि 99 बी होणार नाही. दुसरी किंमत राहते विक्री किंमत. दुसरी किंमत राहते, ही किंमत 99% पण होऊ शकते, 100% पण होऊ शकते आणि 101% पण होऊ शकते. म्हणजे फ्लक्च्युएशन जे होईल ती विक्री किंमत मध्ये, जे बदल होतील ते कशात होतील? विक्री किंमत मध्ये. खरेदी किमतीत बदल होणार नाही. खरेदी किंमत किती राहील? खरेदी किंमत 100%, विक्री किंमत 100%. नानफा, नानफा 100 रुपयाला घेतली, 100 रुपयालाच विकली. नानफा 100 रुपयाला घेतली, 99 ला विकली, 1 रुपया तोटा. 100 रुपयाला घेतली, 101 रुपयाला विकली, 1% नफा. जर बदल होईल तर तो विक्री किमतीमध्ये, खरेदी किमतीत बदल होणार. येतंय लक्षात? चला पहिलं गणित. एक वस्तू 720 रुपयांना विकल्यामुळे, एक वस्तू 720 रुपयांना विकल्यामुळे 20% नफा झाला. एक वस्तू 720 रुपयांना विकल्यामुळे 20% नफा झाला.
तर त्या वस्तूची खरेदी किंमत काढा. एक वस्तू 720 रुपयांना विकल्यामुळे 20% नफा झाला, तर त्या वस्तूची खरेदी किंमत काढा. अंडरलाईन खरेदी किंमत आणि दुसरी अंडरलाईन विकल्यामुळे. आता भरपूर वेळा आपल्याला वाटतं की वस्तू विकल्यामुळे नफा किंवा तोटा होतो. वस्तू विकल्यामुळे नफा किंवा तोटा होतो का? नाही. नफा किंवा तोटा होतो त्या वस्तूच्या खरेदी किमतीमुळे. चला सगळ्यांनी प्रश्न वाचा. एक वस्तू 720 रुपयांना विकल्यामुळे 20% नफा झाला. किती झाला रे नफा? हो, किती झाला नफा? आता शिकवलं भाऊ. नफा किंवा तोटा कोणत्या किमतीवर होतो? नफा किंवा तोटा कोणत्या किमतीवर होतो? खरेदी किमतीवर होतो ना. आणि खरेदी किंमत किती टक्के राहते? म्हणजे 100 रुपयावर 20% नफा. टोटल 120%. 100 रुपयावर 20% नफा म्हणजेच टोटल किती? आणि गणितात दिलेली 720 ही अमाऊंट कोणती किंमत आहे? जर खरेदी विचारली तर दिलेली अमाऊंट काय असेल? विक्री जाशील. मग पाय, 720 रुपयाला विकल्यामुळे म्हणजे ही आहे तुझी विक्री किंमत. कितीला विकली वस्तू? 720 रुपयाला विकल्यामुळे 20% नफा झाला. म्हणजे अमाऊंट किती? 120. 720 ही अमाऊंट 120% आहे. कारण ती कोण आहे? विक्री किंमत ही वाढत बी राहते, कमी बी होत राहते. नफा झाला तर वाढेल, तोटा झाला तर कमी होईल. वाढली का? हा. 720 ही अमाऊंट 120% आहे. तर 100% म्हणजे खरेदी किंमत किती? क्रॉस करायचं, उत्तर काढायचं. 720 गुणिले 100 भागिले 120. शून्य गेला, शून्य गेला. 12 एक 12 सक 100 गुणिले 6 600. खरेदी किंमत लिहू. म्हणजे ती वस्तू 600 रुपयाची होती पण विकली कितीले? 720. नफा झाला तर 100 मध्ये वाढवायचे, तोटा झाला तर 100 मधून कमी करायचे. एकदम सोपं आहे पण नाही येत लक्षात लवकर. 4-5 गणित आपण त्याचे पाहिले की तुमच्या लक्षात यायला सुरुवात होईल. जमलं का? समजलं का? विक्री किंमत किती टक्के? गणितात पाय, तू माझ्याकडे पाहते. विक्री किंमत किती टक्के? 120%. खरेदी किंमत किती आहे? हा, मग पाहायचं. 720 ही अमाऊंट 120% झाली. कारण तोच बोलला ना, 720 ला विकल्यामुळे 20% फायदा. 720 ला विकल्यामुळे 20% फायदा. फायदा कशावर होतो? खरेदी किंमतवर. खरेदी किंमत किती टक्के? 100% प्लस 20% नफा 120. म्हणजे 720 ही विक्री किंमत 120% आहे. तर 100% किती? खरेदी किंमत विचारतोय तो. खरेदी किंमत काढा. खरेदी किंमत काढा. 100% काढा. दोन्ही एकच वाक्य आहे. खरेदी किमतीचं दुसरं नाव आहे मूळ किंमत. लिहून घ्या तिथं. खरेदी किमतीचं दुसरं नाव मूळ किंमत. नाही तर मग खरेदी किंमत काढा आणि मूळ किंमत काढा. म्हणजे कोणती किंमत आणली सर अजून? गंगाधर म्हणजेच शक्तिमान. मूळ किंमत म्हणजेच खरेदी किंमत, खरेदी किंमत म्हणजेच मूळ किंमत. झालं? नेक्स्ट. परत एकदा सांगू? परत एकदा सांगू का? हा हा, पहा गणितात तो काय म्हटला ते पाहायचं आपण आणि त्याच्यानुसार चालायचं.
परत एक वेळा पहा कसं सोडवलं. 720 ला विकल्यामुळे, म्हणजे ती जी वस्तू आहे ती कितीला विकली आहे 720. मग 720 ही कोणती अमाऊंट? विक्री किंमत. कोणती किंमत? विक्री किंमत. मग 720 ला विकल्यामुळे 20% नफा. 20% नफा. नफा कशावर होतो रे? नफा कशावर होतो? खरेदी किंमत किती टक्के? खरेदी किंमत प्लस नफा. खरेदी किंमत प्लस नफा इज इक्वल टू विक्री किंमत. मागचा टॉपिक विक्री किंमत काढणे शिकले की नाही तिथे? नफ्यासोबत पण विक्री किंमत निघते आणि तोट्यासोबत पण विक्री किंमत निघते. मग पाय, खरेदी किंमत प्लस नफा इज इक्वल टू विक्री किंमत. मग विक्री किंमत किती येतोय? 720. ही अमाऊंट किती टक्के झाली? 120% झाली. असं लिहायचं मस्त पैकी, म्हणजे आपल्याला समजेल. 720 ही अमाऊंट 120% आहे. तर 100% किती? तर खरेदी किंमत किती? क्रॉस करायचं, उत्तर काढायचं. क्रॉस कसं? हे जोडीमध्ये क्रॉस होईल. 720 गुणिले 100 भागिले 120. 0 गेला, 0 गेला. 12 एक 12 सक 12 शून्य 60 गुणिले 10. 1 2 1 2 6 एक 600 रुपये ही खरेदी किंमत असेल. सांगू आता काय सांगायची का? रेकॉर्ड झालं ना. 2 नंबरचं गणित शिकायचं असं की डबल शिकायची गरज नको पडली पाहिजे. एक वस्तू 910 रुपयांना विकल्यामुळे, एक वस्तू 910 रुपयांना विकल्यामुळे 30% नफा झाला. 30% नफा झाला. 30% नफा झाला. तर त्या वस्तूची मूळ किंमत काढा. तर त्या वस्तूची मूळ किंमत काढा. एक वस्तू 910 रुपयांना विकल्यामुळे 30% नफा झाला. तर त्या वस्तूची मूळ किंमत काढा. मूळ किंमत म्हणजेच खरेदी किंमत. विचार करायचा सरांना कसं सोडवलं. किती टक्के नफा? 30% नफा. मग लिहायचं 30% नफा. 30% नफा. मग नफा कशावर होतो? खरेदी किंमतवर. नफा कशावर होतो? मग खरेदी किंमत किती टक्के? 100%. केवढं सोपं आहे पाय. नफा कशावर होतो? खरेदी किमतीवर. खरेदी किंमत किती टक्के? आठवलं का? मग आपली विक्री किंमत किती रे? 910. खरेदी किंमत प्लस नफा इज इक्वल टू विक्री किंमत. विक्री किंमत किती आहे? मग 910 ही अमाऊंट किती झाली? 130%. 100 आणि 30 मग 910 ही अमाऊंट 130% असेल. तर 100% किती? क्रॉस करूच उत्तर सांग रे. आतवारे घरी सण किती लोकांचं झालंय पाहू. एवढ्यांना समजलं. बाकीचे डोक्याला हात लावताय. कस काय आला मिळाली? चांगला होता घरी, थंडीत झोपायला होता. किती पगार आहे? 45,000. किती पगार आहे? किती पगार पोलिसले? 45,000 सुरुवात. आता आठवा लागेल 70,000. तुम्ही जॉब जॉईन करशाल तेव्हा 70,000 कुठे टाकशाल एवढा पैसा? मला द्या. 700. हे क्रॉस करायचं. 910 गुणिले 100 भागिले 130. 0 गेला, 0 गेला. 13 एक 13 साते 100 साता 700 रुपये खरेदी किंमत. आणि याला चौकोन करायचं म्हणजे आपल्याला समजेल की हे उत्तर आहे. कोणाकोणाला समजतंय? चलो व्हेरी गुड. परत सांगू? सोपं आहे ना एकदम.
पहिली स्टेप काय करायची, काय काय आहे पाहायचं, नफा आहे का, हा नफा आहे, इथे नफा लिहून घ्यायचा. मग स्वतःलाच प्रश्न विचारायचा, नफा कशावर होतो, खरेदी किंमतवर. नफा कशावर होतो, खरेदी किंमत किती, हे 7 दिवसापासून पाठ करताय बरं आपण. खरेदी किंमत किती टक्के, खरेदी किंमत किती टक्के, 30% 100% खरेदी किंमत टोटल झाली. मग 910 ही विक्री किंमत 130% असेल तर 100% किती. लेक्चरला बसलेला असताना पूर्ण फोकस राहायचं, म्हणजे प्रॅक्टिस करताना आपल्याला आठवतं सरचे डायलॉग कसं काय चालू आहे. म्हणून लोक प्रॅक्टिसच करत नाही, कारण समजतच नाही. उत्तर आलं 700. गणित क्रमांक 3. एक वस्तू 960 रुपयाला विकल्यामुळे, एक वस्तू 960 रुपयाला विकल्यामुळे 20% नफा झाला. 20% नफा झाला. सपना, एक वस्तू 960 रुपयांना विकल्यामुळे 20% नफा झाला. किती रे, 20% नफा झाला. तर त्या वस्तूची काय विचारीन रे, खरेदी किंमत काढा. तेच 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 गणित सोडून तुम्हाला सगळ्या गणितात पक्के करता की नाही. $960 ही अमाऊंट 120% असेल तर 100% किती. नफा आला तर 100 मध्ये वाढवायचे, तोटा आला तर 100 मधून कमी करायचे. 960 हे 120% असतील तर 100%. आता डायरेक्ट सोडायचं, झालं ना, लक्षात आलं ना. 960 ही अमाऊंट 100 + 20 120 तर 100% किती किती 800. नेक्स्ट जाऊ दे पुढे. जमलं का रे, दोन्ही येडे बसले नाही ना, एक हुशार एक येडा आहे ना. हा बसले बरोबर. चला पुढचा प्रश्न. एक वस्तू 800 रुपयाला विकल्यामुळे, एक वस्तू 800 रुपयाला विकल्यामुळे 60% नफा झाला. 60. एक वस्तू 800 रुपयाला विकल्यामुळे 60% नफा झाला. 60% नफा झाला. तर त्या वस्तूची खरेदी किंमत काढा. ₹800 विकल्यामुळे 60% नफा झाला, तर त्या वस्तूची खरेदी किंमत काढा. किती टक्के नफा झालाय रे, 60% नफा. 60% नफा झाला सर. कशावर, 100%. म्हणजेच 160%. विक्री किंमत 800. 800 ही अमाऊंट 160% असेल तर 100% किती. क्रॉस करायचं, कळत. 800 गुणिले 100 भागिले 160 किती, 500 आला. 2-3 गणितामध्ये समजतं काय होतंय, होतंय ना. नेक्स्ट. एक वस्तू 5750 रुपयाला विकल्यामुळे, एक वस्तू 5750 म्हणजे 5750 रुपयाला विकल्यामुळे 15% नफा झाला. 15% नफा झाला.
तर त्या वस्तूची खरेदी किंमत काढा. अंडरलाईन मारताय ना खरेदी किंमत काढायला. काय शिकताय आपण ते समजलं पाहिजे. दरवेळेस आपल्या दिमागाला सांगायचं मी खरेदी किंमत शिकतोय, खरेदी किंमत शिकतोय, असं अंडरलाईन मारे खरेदी किंमत काढा. शाबास, व्हेरी गुड. शंभर आणि 15 लिहून डायरेक्ट. 5750 अमाऊंट 115% असेल तर 100% किती कर क्रॉस. 5750 गुणिले 100 भागिले 115. दे 5 ना भाग. किती देते ते 15 आणि 20. 15च्या पाड्यात 115 येईन का? मग 5 दे. एकशे 50 ने 115 होती ते. 100 आणि 15 किती होता? 100 आणि 15 किती होता? तू 150 लिहिते. झोप झाली नाही का? पाडे पाठ करा. दरवेळेस 2चा पाडा येणार नाही. मोठे पाडे बी पाठ करा. चला झालं सगळ्यांचं. उत्तर 5000. हा 5750 ही अमाऊंट. हा मग किती टक्के फायदा होता रे? 15% नफा. कोणत्या किंमतवर? 100 वर. पटकन जायचं. 100 आणि 15 तरी बी तू असा करतोय. आता 100 आणि 15 बी येते तुला तोंडी, तरी बी तू बेरीज करतोय. हा डायरेक्ट 115 लिहू ना भाऊ. या 5750 ही अमाऊंट 115% आहे. तर 100% किती क्रॉस करायचं? उत्तर काढायचं. 5750 गुणिले 100 भागिले. हा आता रोज पाडे लिहित असतील तर 23 5 115. वरती बी 23 न जाईल, पण काही लिहित नाही तू पाडे. आडी जायचं तू. 5 न देऊ. 5ची कसोटी. कोणत्याही संख्येच्या शेवटी 5 आणि 0 असेल तर त्या संख्येला 5 ने पूर्ण भाग जातो. 5 दुनी 1, 5 त्रिक 5 दुनी 5 0 किती आला रे? आता तर देणार पडेल राव, कारण 23 ही मूळ संख्या आहे. 23 नच भाग देणार पडेल. तू काहीच करू शकत नाही आता. म्हणून सांगतो पाडेल या 23 एक. आता इथे 23 आहे बरं का. हा 23 आहे. 23च्या पाड्यात 20 येईन का? पण या 23च्या पाड्यात ही संख्या येईन म्हणजे येईनच. फक्त तुला पाडा आला पाहिजे. आता 23 एक 23 दुनी 46. 23 दुनी 57 मधून 46 गेले 11. टोटल झाले 115. असं तुझ्या डेकोरेशन मध्ये बी दिसलं पाहिजे, नाही तर मग ते चुकतं गणित. 23 पाचा 23 0 250 गुणिला 20. आता बाय किती सोपं करतो. 1 2 हे 2 0 खाली घेऊन घ्यायचे. घेतले. बे पंचे 10 अच्छाले बे दुनी 4 आणि 1. उत्तर खरेदी किंमत 5000 रुपये. आणि असेच गणित येतात जे कॅल्क्युलेशन वाढवता. सोपं सोपं थोडी येईल. झालं. एक वस्तू 5400 रुपयाला विकल्यामुळे 20% नफा झाला. एक वस्तू 5400 रुपयाला विकल्यामुळे
20% नफा झाला तर त्या वस्तूची खरेदी किंमत काढा. पटकन लिहायचं आता. 5400 नफा झाला असलं तर तोंडीत करून टाकायचं 100 आणि ते कशाला लिहित बसायचं. 100 आणि किती टक्के नफा आहे 20 म्हणजे 5400 ही अमाऊंट 120% आहे. 20% झालाय नफा. किती टक्के झालाय रे? प्रश्न वाचताय ना सगळे? हा तर पटापट पटापट सोडवायचं. झिरो झिरो तो उडाव. हा गेला. एक एकच आहे. परत लिहू. बाराच्या पाड्यात 54 येतो का? मग तू कस काय भाग देते? परत लिहू. 5400 गुणिले 100 भागिले 120. शाबास. बेसक 12. किती देते तू भाग? दोनाने दे ना पहिले. बेसक 12 6 बेपंचे 10. 6 एक 6 6 न मग 54. शाबास कर. तोंडी बी जमते. झालं. 4500 रुपये खरेदी किंमत असल्याचं. खरेदी किंमत किती झाले रे? 6 का? आता तोट्याच्या गणितांवर जाऊ. झालं ना? पाहिजे समजले ना? नफा 100 मध्ये वाढवायचा. आता तोटा 100 मधून घ्या. पहिलं गणित. पहिलं नाही 7वं. त्याच्यातच मिक्स करा. 7वं. एक वस्तू 800 रुपयांना विकल्यामुळे 20% तोटा झाला. एक वस्तू 800 रुपयांना विकल्यामुळे 20% तोटा झाला. तर त्या वस्तूची खरेदी किंमत काढा. एक वस्तू 800 रुपयांना विकल्यामुळे 20% तोटा झाला. तर त्या वस्तूची मूळ किंमत किती? अंडरलाईन मार रे. 20% तोटा. तोट्याला अंडरलाईन मार रे. 20% तोटा. केली सगळ्यांनी अंडरलाईन? चाल बोर्डवर पाय. पहिले एक गणित पाहून घे मग सगळे तूच सोडव. पाय भाऊ. 800 रुपयांना विकल्यामुळे सगळ्यात महत्वाचा शब्द काय माहिती का? विकल्यामुळे. जर वस्तू विकली नसती तर एवढं आपल्याला करावं लागलं नसतं. 800 रुपयाला विकल्यामुळे. गणितात बी लक्षात ठेवायचं. विकल्यामुळे. आणि दुसरं शेवटची लाईन काय विचारतोय? खरेदी किंमत काढा. आता काय झालंय? 800 रुपयाला विकल्यामुळे 20% तोटा. अरे नफा आणि तोटा कोणत्या किमतीवर होतो? नफा हो अगर तोटा हो कोणत्या किमतीवर? आणि खरेदी किंमत किती राहते? मग नफा झाला तर आपण प्लस करत होते. तोटा झाला तर काय होईल? येडा माणूस बी सांगेल तो. आता आपल्याकडे जे मशीनवाला आहे तो, त्याला बी विचारलं भाऊ नफा झाला तर काय होईल? तो म्हणेन वाढील. आणि तोटा झाला तर काय होईल? मग तुला समजणार नाही का? तोटा झाला तर काय होईल? मायनस. मग 100 मधून 20 गेले 80%. म्हणजे दिलेली अमाऊंट. दिलेली अमाऊंट किती टक्के रे? 800 रुपये ही अमाऊंट 80% आहे. तर
100% किती? क्रॉस कर आणि उत्तर काढ. 800 गुणिले 100 भागिले 80. 0 गेला, 0 गेला. 8 1 8 0 100 गुणिले 10. 1 2 3 1 2 3 एका 1000 रुपये खरेदी किंमत. लिह. नफा झाला तर प्लस, तोटा झाला तर मायनस, पण कशावर? 100 वर. कारण नफा किंवा तोटा हा कोणत्या किमतीवर होतो? खरेदी किमतीवर. सगळ्यांचा हजाराला असेल. चला पुढचं गणित. एक वस्तू. समजतंय ना सगळ्यांना? सगळ्यांना समजतंय का? एक वस्तू 2400 रुपयाला विकल्यामुळे, एक वस्तू 2400 रुपयाला विकल्यामुळे 20% तोटा झाला. 2400 रुपयाला विकल्यामुळे 20% तोटा झाला. तर त्या वस्तूची मूळ किंमत काढा. आठ एक आठ. अबे 0 तो कोड इबडी काय काय करतोय? 8 1 8 8 2 24 8 9 16 24. शेंद्रे 8 2 24 होतंय. काही पाहत नाही शेंद्रे तू पोरांकडे. अबे 8 त्रिक 24. 300 गुणिले 10. मांडलं का? हा 0 गेला, हा 0 गेला. 8 1 8 8 त्रिक 24. तू 24 खोडलाच नाही. ते 2 0 वर ठेवले. तुला पेन चालत नाही का? 3000. 3000 ला लिहायचं खरेदी किंमत. खरेदी किंमत आलं का? अरे एकदम सोपं चालू आहे भाऊ. मला पूर्ण लेक्चर हेच घ्यायचं आहे आज. कारण खरेदी किंमतच कठीण जाते. पोलीस भरतीवाल्यांना खरेदी किंमत काढणं कठीण जाते. कारण त्यांना समजत नाही नफा कशावर होतोय, तोटा कशावर होतोय. दोनच गोष्टी लक्षात ठेवायचा. नफा हो का तोटा हो, खरेदी किंमतवर. खरेदी किंमत किती? बस. पुढचं. एक वस्तू 5200 रुपयांना विकल्यामुळे, एक वस्तू 5200 रुपयांना विकल्यामुळे 35% तोटा होतो. एक वस्तू 5200 रुपयांना विकल्यामुळे 35% तोटा होतो. किती? 35% तोटा होतो. तर प्रश्न लिहे पुरा. तर त्या वस्तूची विक्री मूळ किंमत काढा किंवा खरेदी किंमत काढा. त्या 3000 ला नाव दे खरेदी किंमत. घरी कोण वही पाली विचारलंय काय आहे तर काय सांगशील? काय माहिती, तो सर शिकवत होता, मी लिहित होती है ना. पासष्ट टक्के तोटा नाही येतो. किंमत येते 65%. कोणती किंमत? 65% काय आलं? 65 आलं कस काय ते सांग पहिले. शाबास. मग ते जे 65% आलं ते काय आलं? नाही, मूळ किंमत तर आपल्या काढणी बेटा. ही विक्री किंमत आहे.
हा 65% ही विक्री किंमत आहे. हा तो तोटा कोड. 65% ही विक्री किंमत आहे, असं एकदम लहान पोरांसारखं लिहून घ्यायचं. 5200 ही अमाऊंट 65% आहे. 65. ओके, तर शाबास. तर 100% किती? हे पेपर ज्या दिवशी होतो त्या दिवसापर्यंत लक्षात ठेवणे. म्हणून मी शिकवताना अशी उदाहरणं देतो ना, ते उदाहरणं लक्षात ठेवायचे. पेपरच्या दिवसापर्यंत आपल्याला ते शिकायचंय. कॅल्क्युलेशन घालतंय ना, कारण पाडेपाटणी आहे. किती आलं? 8,000. 5200 हे अमाऊंट आता 35% काय रे? तोटा आहे ना. तोटा कशावर? 100 वर. 100 मधून 35 गेले, मग 5200 ही अमाऊंट 65% आहे. मग हे 65% काय आहे? विक्री किंमत. ही 65% काय आहे? ही काय? आणि ही ती विक्री किंमत. विक्री किंमत किती आहे? विक्री किंमत किती आहे? 5000. आणि ही विक्री किंमत किती टक्के आहे? समजतंय ना? म्हणजे ही 100 पाहिजे होती तर किती आहे? 65 आहे. म्हणूनच तो म्हणतोय ना 65% तोटा झाला. जर ही 5200 100% असती तर काय झालं असतं? ना नफा ना तोटा. पण ही 65% आहे, म्हणजेच 35% तोटा आहे. मग 5200 ही अमाऊंट 65% आहे, तर 100% किती? म्हणून विचार करून करून सोडवा. घाई मध्ये नुसते झिरो नको उडावा. हा, आता 65चा पाडा येत असेल तर ठीक, नाही तर मग 13चा. आता हे 52 आणि 65 एकाच पाड्यात येत आहे, कोणाला समजेल? जो रोज पाडेल येत असेल त्याले. 13 पाचे 13 चौक 13 शून्य 13 शून्य. एवढी घाई आपल्या वर्गात पोरांले की आता केलं ते ना 13 पाचे 65, तो 65 बी कोडत नाही तो. 13 चौक 52 केलं तर झिरो तसे वरती 400 दिसतो. मग 400 मध्ये अजून 2 झिरो घालते. जे काम झालं त्याला रेश मार, म्हणजे तुला समजेल, आणि मोकळं लिहू. 5 5 1 5 8 5 0 80 गुणिले 100. ए बाय, असं झालं की जर शेवटी शून्य असले तर आपल्यासाठी एकदम सोपं होतं. मोजायचे 1 2 3 1 2 3 आणि 8 1 8000 रुपये ही खरेदी किंमत असेल. असले. नेक्स्ट, पुढचा प्रश्न. एक वस्तू 7500 रुपयाला विकल्यामुळे एक वस्तू 7500 रुपयाला विकल्यामुळे 25% तोटा झाला. 25% तोटा झाला, तर त्या वस्तूची खरेदी किंमत काढा. एक वस्तू 7500 रुपयाला विकल्यामुळे 25% तोटा झाला, तर त्या वस्तूची खरेदी किंमत काढा.
झालं का? 10,000 करेक्ट. 7,500 ही अमाऊंट जर 75% असेल तर 100% किती? 10,000. पुढचा प्रश्न. एक घड्याळ 3,920 रुपयाला विकल्यामुळे 2% तोटा झाला. एक घड्याळ 3,920 रुपयाला विकल्यामुळे 2% तोटा झाला. 2% तोटा झाला. तर त्या घड्याळाची खरेदी किंमत काढा. एक घड्याळ 3,920 रुपयांना विकल्यामुळे 2% तोटा झाला. तर त्या घड्याळाची खरेदी किंमत किती? 2% तोटा, 100 वर 2% तोटा म्हणजे विक्री किंमत 98%. 3,920 ही अमाऊंट 98% असेल तर 100% किती? चालतं. किती देतो? मग देणं पडेल. 5 उरले. खरेदी किंमत कॅल्क्युलेशन वाढलं ना. सगळ्यांचं झालं असेल. 3,920 ही अमाऊंट 98% आहे तर 100% किती? असा आला असेल. 2% तोटा आहे ना. तोटा 100 मधून कमी, 100 मधून 2 गेले 98. कर क्रॉस. 3,920 गुणिले 100 भागिले, घाबरायचं नाही. 14 साते पाडेपाठ पाहिजे, दुसरं काही नाही. नाही येते आता तर मग 2 न बेचोक 2 न देतोय. बेचोक 1, बेनम, बेपंचे, बेशून्य. आता 49 कोणाच्या पाड्यात येतो? 7 7 7 5 किती उरले? 7 सकम 0, 7 1 7 8 0. 80 गुणिले, आधी शिकवलं जर 0 असले शेवटी तर सोपं होऊन जातं. 1 2 8 पंचे 4,000 रुपये खरेदी किंमत. कॅल्क्युलेशन सोपं करायचं आहे तर पाडेपाठ करा. 30 पर्यंत पाडेपाठ करा. सरनं 2 वेळा सांगितले, आपण 5 वेळा लिहायचे. किती वेळा? 2च जण बोल 5 वेळा जाऊ द्या. होत मी पोलीस नाही झाला चालेल सर, मी पाडली नाही. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक ठीक आहे. एक वस्तू 3,230 रुपयाला विकल्यामुळे, एक वस्तू 3,230 रुपयाला विकल्यामुळे 5% तोटा झाला. 5% तोटा झाला. तर त्या वस्तूची खरेदी किंमत काढा.
कोण आहे रे राक्षस? 3230 ही अमाऊंट 95% असेल तर 100% किती? भागाकाराची प्रॅक्टिस वाढवा. मेघा पाढ लिहायचे रोज. भागाकाराचे गणित परत सोडायचे. भागाकाराला प्रॉब्लेम आहे, बाकी सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय. आता पटकन भागाकार करता आला पाहिजे. आपल्या बाजूची गणित सोडून बसते. 4 पोळ्या ती पण खाते, 4 आपण बी खाता. मग ती 50 गणित सोडवते, ते आपण बी 50 सोडायचे. उत्तर 3400 आलं. सांगायची गरज आहे का? केने बंद कर.